माहिती असावं की आपलं बाळ आकाशाला गवसणी घालणार आहे आणि म्हणून त्यांनी ते नाव ठेवलं असेल. आणि गीतेचा जो धर्म आहे, ही एक चक्र नगरी आहे आणि इथे पांडवराचं वास्तव्य होतं. तर अर्जुनाने जसं आपलं लक्ष ठरवलेलं होतं आणि जे करायचं आहे तिकडेच लक्ष दिलेलं होतं, तसंच आकाश भैयाने देखील केलं असेल. आम्ही काही दिवस तुम्हाला आकाश भैया म्हणू शकतो. एकदा केबिनमध्ये गेल्यावर आम्हाला सर किंवा साहेबच म्हणावं लागणार, पण म्हणून आम्ही आत्ता तुम्हाला भैया म्हणू शकतो. मी यानंतर सन्मानपूर्वक विनंती करते आदरणीय ॲडव्होकेट ओम बालकृष्ण त्रिवेदी यांना की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. पालकमंत्र्यांचं आगमन. एरोनलचे सुपुत्र आकाश ओम त्रिवेदी नागरी सेवा परीक्षा अर्थात UPSCमध्ये देश पातळीवर 73वा. आपल्याकडे जेव्हा आपण मुलांक काढतो जन्माचा, तेव्हा 16, 17 अशी जर जन्मतारीख असेल तर त्याची टोटल केली जाते. 73ची टोटल जर केली तर 10 होतो. 10 का दम आहे आणि 1 नंबर असतो. तर तोच आपल्याला आकाश भैयांनी जी गवसणी घातलेली आहे त्याच्यातनं दिसतो. अतिशय सुरेख असा हा क्रमांक 100च्या आतला आहे. एकदा जोरदार टाळ्या आकाशजींसाठी झाल्या पाहिजे. आपण ओम त्रिवेदी यांचं मनोगत थोड्या वेळानंतर ऐकणार आहोत.